नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आमचा टूर निघालेला आहे छान बाहेर. मुलं आले आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी म्हणून आणि इथे जवळच हिवराश्रम आहे हे कळलं आणि आम्ही आमचा असा टूर निघालेला आहे. कडक उन्हाळा आहे आणि काल धो पाऊस येऊन गेला छान आणि आजही आभाळाचं वातावरण होतं म्हणून थोडी हिंमत केली बाहेर निघण्याची. इथून 45 किलोमीटरवर असलेल्या हिवराश्रम इथे आम्ही जात आहोत आणि तिथे विवेकानंद आश्रमाचं एक सुंदर असं कोकण सारखं बेट इथे वसलेलं आहे. अगदी कोकणात फिरतो असं वाटतं आपल्याला तिथे गेल्यानंतर. चारी बाजूनं पाणी आहे आणि मधात त्यांनी छान असं सुंदर बेट तयार केलेलं आहे. तिथे नारळाची झाडे आहेत. इथे आल्यानंतर इथे आम्हाला बोटने 20 रुपये तिकीट देऊन त्या बेटवर नेण्यात आलं. तिथे अर्धा तास थांबवण्यात आलं आणि तिथून नंतर मग तेच लोक आपल्याला परत आणतात. त्यानंतर काहीही गर्दी नव्हती. अगदी बोटावर मोजणे इतकी लोकं होती. म्हटलं उन्हाळ्यात आपणच थोडे आहे की जी हिंमत केली आहे बाहेर निघण्याची. पण जेव्हा ती नाव आली आणि नावेत बसण्याची वेळ आली तेव्हा नाव आपोआप माणसांनी भरून गेली. म्हणजे तेवढी गर्दी तिथे झाली. त्यानंतरही आम्ही आल्यानंतरही खूप बोटी सुरूच होत्या. म्हणून म्हटलं की फक्त आपणच एक मूर्ख नाही, या एवढ्या उन्हात फिरणारे आपल्यासारखे खूप सारे आहेत. घरातून निघताना असं वाटत होतं की कोण एवढं उन्हात फिरतं, पण नाही, खूप जण होते तिथे जे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या छान घालविण्यासाठी आले होते. नावेत असताना खूप ऊन लागत होती कारण थोडीही सावली नाही, पूर्ण सूर्य आमच्या डोक्यावर होता. पण इथे आल्यानंतर खूप प्रसन्न आणि खूप शांतता वाटली कारण छान नारळाची झाडे आहेत आणि थंडगार असं वातावरण होतं. खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. इथे अर्धा तासाचीच वेळ आम्हाला दिली होती पण एक फॅमिली आम्हाला जॉईन झाली होती इथे सोबत आणि आम्हालाही भुका लागल्या होत्या, त्यांनाही भुका लागल्या होत्या म्हणून आम्ही जे सोबत टिफिन आणले होते ते इथे छान फस्त केले. टिफिन फस्त गेल्यानंतर आम्हाला थोडाही वेळ इथे रील किंवा जास्त फोटोशूटसाठी मिळाला नाही. अतिशय सुंदर असं ठिकाण होतं. इथे प्री वेडिंगसाठी सुद्धा काही जोडपे आलेली होती जे प्री वेडिंगचं शूट करत होती आणि खूप छान रील वगैरे बनवण्यासाठी खूप छान जागा होती. पण आम्हाला वेळच मिळाला नाही. आम्ही टिफिन संपवल्यानंतर लगेच आम्हाला तो नावेतला माणूस बोलवायला आला आणि आम्हाला लगेच पळावं लागलं. बेट पाहिल्यानंतर आम्ही लगेच इथून हिवराश्रम इथे असलेल्याच विवेकानंद आश्रमचं शिव उद्यान म्हणून आहे इथे आलो आणि इथे खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि गार्डनसुद्धा आहे. खूप छान असं गार्डन यांनी केलेलं आहे आणि अजून खूप प्रशस्त असा एरिया आहे ज्याचं बांधकाम सुरू आहे. मंदिराचंही बांधकाम अजून सुरूच आहे.
व्हिडिओ काढण्याची परमिशन होती की नाही माहीत नाही, पण ही कृष्णाची मूर्ती बघून मला राहवलं नाही. खूप सुंदर अशी कृष्णाची मूर्ती होती म्हणून व्हिडिओ शूट केला आणि तुमच्याशीही शेअर केला. पुढे मी म्हटलं त्याप्रमाणे आणखी इथे खूप सारं बांधकाम व्हायचं आहे आणि खूप मोठ्या जागी तिथे आणखी गार्डन होणार आहे. त्यानंतर आम्ही बाहेर येऊन बसलो, कारण यांना मुलांना खेळायचं होतं. इतकी एनर्जी यांच्यामध्ये कुठून येते माहीत नाही. शेवटी हिला व्हिडिओ काढू म्हणून थोडा वेळ बसवलं, कारण खूप खेळली होती. त्यानंतर काही वेळ बसल्यानंतर ही पुन्हा खेळायला लागली, पण मुलांनी खूप मजा केली. इकडे तिकडे उन्हात जाऊ नये म्हणून मी माझ्या लहानपणीचा जो खेळ आहे तो त्यांना शिकवत होती आणि थोड्या वेळासाठी का होईना पण आम्हीही खूप एन्जॉय केलं. ऊन उतरल्यानंतर 4:30-5 वाजता आम्ही उठलो आणि नंतर गार्डन फिरायला लागलो. त्यानंतर गार्डन फिरलो. इथे कारंजाजवळ येऊन उभं राहिल्यानंतर अगदी खूप छान वाटत होतं, कारण कारंजाचे फवारे अंगावर येत होते आणि थंडगार वाटत होतं. एखादी स्विमिंग टँकमध्ये किंवा एखाद्या थंडगार पाण्याच्या धारेखाली उभं राहावं असं वाटत होतं त्यावेळी. आणि त्यामध्ये दिसला हा डोळ्यांना सुखावणारा क्षण. अगदी छोटासा स्विमिंग टँक होता, पण तो फक्त मुलांसाठी होता. इकडे धारेखाली आंघोळ करण्यासाठी म्हणून एक धार होती, पण ती सध्या बांधकामामुळे बंद होती. नाहीतर आम्हाला सांगण्यात आलं होतं की इथे आपण आंघोळ करू शकतो जेव्हा निघालो तेव्हा. पण इथे आल्यानंतर कळलं की इथे आंघोळ वगैरे काहीही करता येणार नाही. मुलांसाठी छोटा स्विमिंग टँक होता, पण तिथे मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि त्यानंतर हे छान असं मोठं मंदिर होतं, शिवालय. इथे खूप वेगवेगळ्या आकाराच्या 3 ते 4 महादेवाच्या पिंड होत्या. इथे गणपतीची मूर्ती आहे आणि समोरच हे आहे महादेवाचं मंदिर. मंदिराचा आवार म्हणाल तर खूप मोठा आहे. सुव्यवस्था, स्वच्छता, अगदी उत्तम अशी व्यवस्था आहे. इथे दत्तात्रेयाची सुद्धा एक मूर्ती होती. इथे मध्ये कुंड आहे, तो आंघोळीसाठी असेल बहुतेक, पण आता सध्या सुरू नव्हता. मंदिराच्या बाहेरचा आवारही खूप मोठा आहे. इथे मोठी मोठी वडाची, पिंपळाची झाडे आहेत. नारळाची झाडे तर यांनी खूप लावून ठेवलेली आहेत. त्यानंतर झाडांना छान झोके वगैरे बांधून ठेवलेले आहेत. खेळण्याचे गार्डनमध्ये तर आहेच, पण बाहेरही आहेत. त्यानंतर खूप खेळून दमून झाल्यानंतर आम्ही दोघी अशा पद्धतीने इथे आलो आहोत, कारण कोण पहिला नंबर जाते म्हणून तिला म्हटलं, कारण ती खूप दमली होती. त्यानंतर खेळण्याचे गार्डन बघण्याचे वेगळे आणि हा सुंदर देखावा यांनी नुसतं बघण्यासाठी करून ठेवलेला आहे. विवेकानंद आश्रम शिवउद्यान म्हणून खूप सुंदर असा देखावा यांनी इथे तयार करून ठेवलेला होता. तर युवराश्रमला आम्ही केलं होतं बाय बाय आणि इथे थंडगार उसाच्या रसाचा आस्वाद घेतला, कारण याची नितांत आवश्यकता होती. दिवसभर आम्ही उन्हामध्ये फिरत होतो आणि त्यानंतर निघालो घरी. इथे सूर्यदेव आपल्या घरी निघाले आणि आम्ही आमच्या घरी निघालो आहोत, म्हणून सूर्यदेवाला बाय केलं आणि तुम्हालाही इथेच बाय करते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.